गुजरातमध्ये शेतकरी प्रताप दादूभाई हे डेअरी व्यवस्थापनातले तरबेज मानले जातात. दादूभाई हे शेतकरी असून सध्या ते त्यांचा भला मोठा 70 म्हशींचा डेअरी फार्म चालवत आहेत. त्यांचं शिक्षण केवळ 8वी झालं असून मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर ते गेल्या 4 वर्षापासून पशुसंवर्धन व्यवसायाशी जोडले गेले आहेत. दादूभाई यांच्याकडे सुरुवातीला 7 ते 8 म्हशी होत्या, परंतु हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत हा प्रवास आज लहान मोठ्या मिळून सुमारे 70 म्हशीपर्यंत पोहोचवला आहे. यामुळे यांच्या या फार्मवरती आज दररोज सुमारे 300 लिटर दुधाचं उत्पादन होत आहे. हे 300 लिटर दूध प्रति लिटर 90 रुपये याप्रमाणे विकतात. त्यामुळे या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. दुधाचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे त्याचा पुरवठाही ते तितक्याच ताकदीनं करतात. हात विक्रीवर दररोज 20 ते 25 लिटर दूध विकतात. त्याचबरोबर त्यांच्या किराणा दुकानाच्या माध्यमातून 50 ते 60 लिटर दुधाची विक्री होते. तसेच उरलेले 150 लिटर दूध व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आसपासच्या परिसरात पोहोचवलं जातं. दूध विक्रीचा तामझाम मोठा असल्यामुळे दररोज पहाटे 4:30 वाजल्यापासून त्यांच्या दुधाची विक्री सुरू होते. 70 म्हशी सांभाळणं ही सोपी गोष्ट नसल्यामुळे त्यांच्या या डेअरी फार्ममध्ये सध्या 8 ते 10 कामगार कामकाज पाहत असतात. या कामगाराच्या माध्यमातून या फार्मवरती कामाची विभागणी केली जाते. यामध्ये मशीनला अंघोळ घालणं, चारा टाकणं, साफसफाई करणं इत्यादी कामांचा समावेश आहे. चाऱ्यामध्ये जास्त करून म्हशींना हिरवा चारा टाकला जातो, जेणेकरून या चाऱ्याच्या माध्यमातून म्हशींची दूध देण्याची क्षमता वाढत राहते. कामगाराच्या माध्यमातून म्हशींना दररोज अंघोळ घातली जाते. गोट्याची रोज साफसफाई केली जाते, तर आठवड्यातून एकदा आवश्यकतेनुसार औषधही दिली जातात. डेअरी फार्मवरती नेहमी स्वच्छता असल्यामुळं इथल्या म्हशींचं आरोग्य हे उत्तम राहतं. दूध विक्रीबरोबर दादूभाई म्हशींच्या शेणाचीही विक्री करतात. यामध्ये प्रति ट्रॉली 1,500 रुपये इतक्या भावानं ते शेणाची विक्री करत असतात. त्यामुळे यांना म्हशींच्या दुधापासूनही पैसे मिळतात आणि शेणापासूनही. दादूभाई यांच्या म्हशींची किंमत हे 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे दादूभाईंचा हा डेअरी फार्म कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतो, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तर तुम्हाला हा दादूभाईंचा डेअरी फार्म कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.